श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज माझ्यासोबत त्यांचे अनुभव सांगायला आहेत योगेश दामले. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. वृषालीज मध्ये जाऊन तुम्हाला किती दिवस झाले आणि तुमचा काय अनुभव आहे ते सगळं आम्हाला ऐकायचं आहे. मी योगेश दामले. माझा जन्म पुण्यातला. ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये असताना जिम जॉईन केली होती आणि ट्रेनिंग जे होतं ते मला मुख्यत्वे वेट्सचं ट्रेनिंग होतं आणि त्याचा मला फायदाही चांगला व्हायचा. पण त्यानंतर काही काळानंतर ती जिम मी सोडली आणि त्याच्यानंतर मग मध्ये बरीच गॅप पडली. त्यामुळे माझं वजन बरंच वाढलं. जवळजवळ 97.5 किलो झालं वृषाली जॉईन करायच्या आधीपर्यंत. आणि मार्चमध्ये मी पहिल्यांदा वृषालीला अप्रोच झालो आणि मला त्यांच्याकडून माहिती मिळाली की आमच्याकडे वेट लॉसचे काही प्रोग्राम्स आहेत. तर त्याप्रमाणे मी तो प्रोग्राम घेतला 11 आठवड्याचा आणि पहिल्या प्रोग्राममध्ये मला बराच फायदा झाला. एक 7-8 किलो तरी वजन कमी झालं. त्यामुळे मला थोडासा हुरूप वाटला आणि मी पुढे अजून कंटिन्यू करायचं ठरवलं. अच्छा, वृषालीज मधला तुमचा अनुभव कसा आहे? वृषालीज मध्ये मी जिम जॉईन केल्यानंतर आधी 97 वजन असल्यामुळे आधी मला व्यायामाची थोडीशी प्रॅक्टिस करायला लागली. थोडासा सराव करायला लागला कारण बरीच गॅप पडली होती. त्याच्यानंतर मग हळूहळू जशी सवय होत गेली तसं मग 7 ते 8 किलो वजन पहिल्या प्रोग्राममध्ये कमी झालं. त्या बेसिसवरती मी दुसरा प्रोग्राम जॉईन केला आणि आत्ताचं माझं वजन जे आहे ते 97 किलोवरून आता मी 82 किलोवरती आलेलो आहे. वा, म्हणजे एवढा वेट लॉस झालाय. आणि वेट लॉस मेंटेन राहतो हा अनुभव आहे ना? वेट लॉस मेंटेन राहतो जरूर. सेकंड प्रोग्राम मी जेव्हा कंटिन्यू केला त्यावेळेला आधीच्या वजनामध्ये मला आणखीन थोडं वजन कमी करायचं होतं, पण ते विशेष होऊ शकलं नाही कमी. कारण म्हणजे माझ्या खाण्यामध्ये थोडंसं डेव्हिएशन्स आणि जे त्यांनी सांगितलेलं डाएट आहे ते माझ्याकडून थोडंफार मेंटेन नाही करू शकलो. त्यामुळे तो ऍक्च्युली वेट लॉस पेक्षा वेट मेंटेनन्स प्रोग्राम झाला. आणि पण वजन वाढलं मात्र नाही, आहे तेवढं राहिलं. वजन नक्की नाही वाढलं, आहे ते मेंटेनन्स राहिलं, पण त्यात आणखीन वजनामध्ये काही घट झाली नाही. म्हणजे एकूणच तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे तो खूप वेगळा आहे की वेट मेंटेन पण राहतंय. वृषालीताई जो डाएट देतात त्याबद्दल खूप लोक भरभरून बोलतात. तुमचा काय अनुभव आहे? वृषालीचं डाएट खूप चांगलं आहे असं मला वाटतं. कारण सकाळी आपण नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत ते जे गोष्टी लिहून देतात त्या गोष्टी जर तुम्ही नीटपणे जर फॉलो केल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होतो. अर्थात ऑफिसच्या वेळा माझ्या थोड्याशा विचित्र असल्यामुळे थोड्याशा डेव्हिएशन त्याच्यामध्ये होतच, पण वृषालीचं डाएट किंवा आहाराचं जे नियोजन आहे ते नक्कीच चांगलं आहे आणि त्याचा फायदाही होतो. ओके, योगेशजींच्याच केस बद्दल वृषालीताईंना विचारूयात. वृषालीताई, तुम्ही काय सांगाल? यांचा आधीचा जिमचा एक्सपिरियन्स होता आणि नंतर त्यांनी वृषाली जॉईन केलं. आता त्यांना वेट मेंटेनन्स हा एक मोठा फॅक्टर जाणवला, त्याबद्दल सांगा. काय माहिती का चित्रा, ह्यांच्या ऑफिसच्या वेळा अत्यंत इरॅटिक आहेत. तरीही 58 दिवसात 13 किलो 900 ग्रॅम कमी झालं. सुट्ट्या 25-30 झाल्या. आता ही कॅल्क्युलेशन्स दर आठवड्याला 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार आमचं जिम असतं. सॅटर्डे संडे वी आर क्लोज, म्हणजे आम्ही बंद असतो. आता 5 दिवसांच्या वर्कआउटमध्ये तुम्ही 3 दिवस आला नाहीत तर मी दिवस कसे कॅल्क्युलेट करायचे? तर तुम्ही अटेंड केलेले दिवस फक्त धरलेले जातात. आता यांनी डाएट बाहेरचं खाणं म्हणजे चॉकलेट, छोले, श्रीखंड, पास्ता, सँडविच, इडली सांबार, श्रीखंड, पॅटीस, 3 आमरस वगैरे वगैरे. आता 2 दिवसात जर हे सगळं खाल्लं असतं ना तर मला काही वाटलं नसतं, पण दर आठवड्याला एक दोनदा खाल्लेलं, त्यामुळे प्रत्येक आठवड्यात खाल्ल्यामुळे वाढलेलं वजन कमी करण्यातच आमची आणि आमच्या इन्स्ट्रक्टरची एनर्जी संपते. कारण केदार देशपांडे जिमला आले नाहीत तरीही जेवणाच्या वेळा, झोपण्याच्या वेळा आणि डाएटचे पदार्थ हे सगळे सांभाळल्यामुळे कितीही दिवस त्यांची सुट्टी झाली तरी आल्यावर त्यांचं वजन हे नेहमीच कमी असायचं. युजली मी सगळ्याच क्लायंटना पर्सनल भेटत असते. काही जणांचं मोराल बूस्ट करायला मला प्रचंड त्याची गरज असते, तर काही जण हे पहिल्या स्पेलमध्ये छान रिझल्टमुळे इतके पेटलेले असतात की सेकंड स्पेलमध्ये आणखीन छान रिझल्ट मिळतात. पण दामल्यांनी कस्टमर सॅटिस्फॅक्शनमध्ये लिहिलेला रिमार्क असा आहे की नीड मोर फॉलोअप ड्युरिंग द स्पेल ऑर इनिशियल डेज, तसंच कस्टमायझेशन फॉर फूड अँड ड्रिंक्स ड्युरिंग द जिम अँड लेटर. तेव्हा मिस्टर दामले, या पुढच्या रिझल्टसाठी तुम्ही मला अवश्य भेटा. मी तुम्हाला डाएट आणि वर्कआउटच्या बाबतीत सगळं चेंज करून देईल. एक सांगू का, सारख्या सुट्ट्या घेणं, वेळेवर न झोपणं, तुम्ही रात्री 3ला झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी 11ला उठून 8 तास झोप पूर्ण केली तर त्याला माझ्या दृष्टीने काहीही अर्थ नाही. कारण सूर्योदय हा सकाळी 6:30ला होतो, तेव्हा मुकाट्याने रात्री 9 ते 9:30 पर्यंत झोपा, तरच रिझल्ट मिळेल. सो थिंक फिट, स्टे फिट. श्रोतेहो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी कॉल करा, व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूयात अजून एका क्लायंट सोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.